सांगस मी पण मला ते मानचेच ना बी एक पॉइंट सापडेले लबाडी ना हा बोलता हा शे त्या बाईसले बोलू का काही काही लोक असले ना मौतमा भाषण देवानो बेकार आवडत बाबा मोहन बाबा मौतमा भाषण देवा मौतना भाषण वाला स्पेशल राहतस गाव में एक म्हातारी मरनी जो ये तो ज्याला बोलता है तो दोन शब्द बोली जाए ज्याला बोलता है तो दोन शब्द बोली जाए अहो भाऊ म्हणा मित्र आम्ही दोन्ही संगीत झालो तो पिरेत यात्रा दोन तीन जणेशी याला आग्रह करा भाऊसाहेब तुम्ही बोलाव म्हणे भाऊसाहेबने माईकली ना मागे बटली ना म्हणे भाऊसाहेब भाषण मा सांगे शांतामाई गेल्या शांतामाईच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय शांतामाईच्या परिवाराला हे दुःख पेलण्याची भगवंत ताकद देव खरं तर शांतामाई सारखं शांत या गावात बाई नव्हती हा शांतामाई सारखी गावात बाई शांत नव्हती एवढी दिलदार होती शांतामाई जर कोणी गल्लीतून जात असेल तर बिना चहाचा जाऊ देत नव्हती कोणी नवीन व्यक्ती दिसला त्याला बोलल्याशिवाय शांतामाई जाऊ देत नव्हती एवढी दिलदार शांतामाई होती इथलं बडाई मार राहता शांतामाई इकडनं गेल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला विचारायची भाऊ माझी सुनबाई कशी माझे नातवंड कसे तू कसा आहेस प्रत्येकाला विचारत होती परवाच्या दिवशी मी गल्लीतून जात होतो आणि शांतामाईने मलाच सांगितलं भाऊ मनातल्या पुऱ्या टाक्याचे जेवण कर जाय रे म्हणा दादा परवाच्या दिवशी शांतामाई मला जेवायला सांगत होती पण माझं जेवण झालेलं शांतामाईचं दर्शन घेतलं मी तसाच निघून गेलो मी बसलो होतो मन मागला मला पाहिला आहे म्हणतो का रे ये भाषण दे ना तो भाषण ऐक ना माल का पाहिलाय रा ना हाऊ याने आको सुरू कर शांतामाई शून्यातून जग निर्माण केलं शांतामाईनं पण कधी कोणाचा रुपया बुडवला नाही शांतामाईचं बोलणं मरेपर्यंत बंद नाही शांतामाई स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून पूर्ण परिवाराला खाऊ घालत होती आणि परिवार तर प्रत्येक सांभाळतं गावातलं कोणी व्यक्ती आलं तरी सुद्धा शांतामाई बिना जेवणाची जाऊ द्यायची नाही परवाच्या दिवशी मला सुद्धा जेव घालण्यासाठी आग्रह धरला होता शांतामाईनं त्यानं भाषण आपटी घे तो खाले बस ना मागलाल म्हणतं कार भाऊ तुम्हाला का पाहिलाय राहता म्हणे महाराज अहो भाऊ बट खोटं बोल राहता म्हणे म्हणतं कस काय रे म्हणे अहो सांग राहता परून देईन शांतामाई पुऱ्या टाक्यात मला जेवण न सांग राहती शांतामाई 3 वरी जाय आणि लकवा होईन पडेल होती म्हणे आणि शांतामाईले अंडेर लय जायला होती ना अंडेरनी घर मरणी आम्ही आज दुपारलेलं येलेत म्हणे शांतामाई राहतच असा काय काय माणसे बी लबाड राहतच सापडेलेत मला ते यंदा त्यासनी जिंकणी माले विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि देवाला बघून शिवी घातली मेल्या काड्या सावड्या अरे रणकिव तुझी पार माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं का बाई या देवानं आता मला सांगा तुकोबारायांचं देवाशी नातं एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात देवाशी नातं काय आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझा तारू उतरील पैल पारू भवनदीचा जर भगवंताशी नातं कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता सर्व काही कृष्णच आहे आणि त्या कृष्णाला त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते कसलं वातावरण असं घरामध्ये ताई कसं वातावरण राहील ज्या देवना सांगे तुकोबारायनं इथला बडा नाता होता त्या देवले गाय दिरायनी स्वतः बायको वातावरण कसं राहील जरा आई समजणं नाही ते पुरुष मंडळीसले विचारस मी मानचेसले जास्त ना लग्न झाले त्यासले जर तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा तुमचा सखा यावा मित्र यावा आणि तुम्ही बायकोला सांगा 2 कप चहा ठेवू आणि तुम्ही बायको तुम्हाला मित्रांसमोर त्यांना अपमान करायला हे मन जमणार नाही चहा ठेवानं मन जमणार नाही कसं काय वातावरण राहील हा पुरुष मंडळी तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा तुमचा मित्र यावा सखा यावा पत्नीला सांगा 2 कप चाटू बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही तुम्ही काय करसान राग राग मा बायकोना कानाखाली वाजाडाले बिलकुल आहे काही करणार बरोबर आहे ना हा काय करा ना त्या बंद करा हो आप्पा सोन हा तुम्ही उभा पिकोर ताप आली राहणार तर का बंद करा पहिले मना माल खपू द्या मग तुम ना खपाड जात रे भाऊ
विठ्ठल असं मधमाज विचाराशिवाय नका करत जा भाऊ. सोनाई कीर्तन आहे रे आप्पा. त्यांना आवाज गेला नाही वाटत. ए भाऊ हो बावड्या घरवर रे काका तू काय म्हण मतदान तोडायला येले राडी वत नाही रे घर. विठ्ठल विठ्ठल माझा प्रश्न होता की बाई तुम्हाला जर तुमच्या मित्राचा अपमान तुमच्या पत्नीने केला तर तुम्ही पत्नीच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. पण माझ्या तुकोबारायांनी पत्नींवर राग नाही केला. भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमाडे हो तिच्या बोलण्याका नका जाऊ. काय विचार होते माझ्या तुकोबारायांचे. आणि जर आपला घरमा थोडंसं बी बाईने 19-20 कर ना बाकीनात लगेच बाया उचलान चालू कर देतो. हा हो माझ्या तुकोबारायांनी देवाकडे बघितलं देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमाडे हो तिच्या बोलण्याका नका जाऊ. महाराज प्रत्येक माणसाला अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घेणार असलं पाहिजे. तसंच तुकोबारायांना सुद्धा वाटत होतं ज्या लोकांवर 65 लाख खर्च केले जे लोक 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले आहेत जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होते तेच लोक तुका म्हणायला लागली. देवा तुक्या म्हणायला लागले अरे काय अपेक्षा ठेवायची कोणाकडनं. घरामध्ये पत्नीनं समजून घेतलं पाहिजे. इथं पत्नीही रागावते. आणि तुम्हाला सांगतो माझ्या माया बहिणींनो हो मी जर कीर्तन विनोदात करत असेल पण माझे काही पॉईंट खूप शिकण्यासारखे असतात तुम्हाला घरी घेऊन जाण्यासारखे असतील. हो 2 भूमिका जर समजदार असल्या ना घरामध्ये 2 पत्नी आणि माय या 2 भूमिका जर समजदार असल्या ना किती सुकलेला बगीचा असेल तरी सुद्धा फुलू शकतो. काय मत आहे तुमचं. हा घरातलं वातावरण असं पाहिजे सूनबाईने सासूने ठराव तरी कीर्तन नियोजन कर टाका असलं वातावरण पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा वातावरण असं पाहिजे घरातलं. 2 भूमिका समजदार पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो माणसाला समजून घेणाऱ्या पहिली स्त्री ती म्हणजे माय. आपल्याला न बघता प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली माय. कसं आहे नकटे आहे वकटे आहे काहीच माहीत नाही. फक्त माहिती पडायला पाहिजे डॉक्टरने सांगायला पाहिजे बाई तुला दिवस जायलेत. पहिला महिन्यापासून आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आपली माय. इतर लोक आपले देखीशने आपला प्रेममा पडत असतो भाग वेगळा आहे. इतर लोक तुम्हाला बघितल्याच्या नंतर तुमच्या वागणुकीमुळे प्रेमात पडत असतील बाकीना देखावावर प्रेममा पड जातस तो भाग वेगळा आहे. हा ज्या देखावावर प्रेममा पडतस त्यासले ते मला सांगा ना आवडीन. हे नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. एकमेकांच्या प्रेमात पडतो आपण. एखादा व्यक्ती आवडी घ्या की तो प्रेममा पडी जास पण मी विचार करस त्यानं बनायला जर चित्र बितलं भारी शेते तो कितला भारी होईल. बरोबर आहे ना. मन बोलणं समजे ना तुमले. हा बाकी ना असा फसतस ना सुंदर पाहिजे सुंदर पाहिजे. सर्व सुंदर पोरी चुकीच्या राहतील असं अजिबात नाही मला म्हणायचं. काही खूप संस्कारी असतात पण बाकी ना 40 50 पोरी दकी येतच सुंदर दका नानमा. आणि मग ती सुंदर बहीण येस गरमा. मग सुंदर बहीण गरमा उनी का मग दांगडो घुसस तुन माय चालवणे तुन माय त्या बेजून मग थुकी देस तुन माय बट किचन वटा गंदा कट टाक 3 मा 4 दाव चहा ठेवत मग त्याला अशी वाटस हो भाऊ गरीब नी करतो रे भले थोडी नियागार कलर नी करले तू लागेस ते पण आई बहीणले कत लय आहे गे भाऊ.
सुंदरतावर अजिबात फसायचं नाही. आणि माझं सांगण्यावर लक्ष द्या. सुंदर सगळे चुकीचे असते असं नाही. जर तसं म्हणाल गो ते मराठी मुकलाशनी यादी म्हणावी जाईल. पण मला सांगायला आवडेल की जर आपल्याला एवढं सुंदर बनवलंय, ज्याने बनवलं तो किती सुंदर असेल नाही का. हो विठ्ठल विठ्ठल. ऐका, घरामध्ये दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. पहिले तर पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या दोन भूमिका जर समजदार असल्या, किती सुकलेला बगीचा असेल तरी फुलू शकतो. दोन जण समजदार पाहिजे. कोण कोण? पत्नी आणि माय. पत्नी किती समजदार पाहिजे सांगू का? 68 मग वांदाने बटाने गचागची बाबडीकडे ते. पण जरी एखादानी परिस्थिती टाकायला होईल, हालाकीन परिस्थिती, नदारीन परिस्थिती, गरिबीनी परिस्थिती, तर पत्नीनं पतीला किती सपोर्ट करायचा माहितीये का? जर कर्जबाजारी होईल ना नवरा, तरी नवराला सांगू, ऐ काय टेन्शन नका लिहावं माय, कर्ज होई जायचे ना, मी तुमनी अर्धांगिनी, मी तुमनी बायको आहे. दोन्ही जण ड्युटी करसूत किंवा मजुरी करसूत आणि कर्ज फेडसूत. टेन्शन लिहू नका. तुम्ही सुख माराय ना, ते मी सुख माय. बरोबर आहे की नाही? आणि तुम्हाला सांगायला आवडेल, पत्नीचं मन इतकं साफसुथरं असावं, आणि जवळजवळ असतातच म्हणजे 99% बाया तर इथलं चांगलं पाहिजे. पती सोबत आहे ना, त्याच्यापेक्षा मोठा दागिना कोणताच नाहीये. पती सोबत आहे त्याच्यापेक्षा मोठा दागिना कोणताच नाहीये. ज्यांचे पती आहेत त्यांना महत्व कळत नाही. ज्या मायांचे पती नाही त्यांना विचारा पती गेल्याच्या नंतर काय फजिती होते. शेत असले महत्व कळत नाही. मग ते मायबापांचं असेल किंवा पत्नीला पतीचं असेल, हो गेल्याच्या नंतर कळतं महाराज. हो आपल्याकडे आहे त्या वस्तूची किंमत नाही, आहे त्या वस्तूची किंमत नाही. ते मी नेमणे हात पाय दड धाकडशे. तसंच आमना गावमा एक आप्पा होता. आप्पा बी सही सलामत, एकदम टणटणात, एकदम प्रफुल्लित आप्पा. आणि आप्पा गाडी चालवता चालवता ऍक्सिडेंट हो गया. आप्पानं तंगड मुडी गे. तंगड मुडानंतर डॉक्टरने सांग 2 महिना पाटा राहीन, आप्पाला चालता येऊ नये. आप्पाला पाटा बांधून 2 महिना खाटवर पडू दे ना. आणि 3रा महिना पहिला आप्पान चालायला सुरुवात. हातमा काठीनं आप्पा तंगड तिरपो टाक्या. मग नातेवाईक सांगत आते आप्पा मस्त चालायला लाग्या भाऊ. म्हणजे जवळ खरंच मस्त चाले तवय कोणी मस्त म्हणा का? ते तुटेल तंगड फिरायन टाकरा ना तवय सांगणार आप्पा मस्त चालायला लाग्या भाऊ. कितला येडापणा शेव. अरे ज्या देवानं दिलंय त्याची स्तुती करायची शिकाय पाहिजे. पण लोकांना ते नाही कळत. हो पत्नी समजदार असली पाहिजे. नवऱ्याला सांगायचं धनी काळजी करू नका, कर्ज झालंय ना, दोघं मिळून फेडू, टेन्शन घेऊ नका. कितलं समाधान वाटी त्या नवराले. घर स्वर्ग वाटीन का नाही? पण बाकीने बाया नवराला दख का? संगीता नवरा दका 5,500 साडीला यायची. आणि तुम्ही ते माल काहीच नको. मालकानेच तर तुम्हाला तोल करायला यायचे, तर तुम्हाला कोदड करायला यायचे. तर आटे बी संगीतात आहे शेत बाई मना बी घर ना लाकडे बाहेर शिलगावच बोलून हे म्हणा ठरेल नाव आहेत म्हणा. आवडत्या बाईच ना नाव आहेत त्या. आयोजक कसे आहेत? यो बाबू क्या बात आहे. काही बाया उदाहरण देतात. 3 नवराने तिल का नाही मंगलपोत करी. तुम्ही ते ग्रामभर बी करतात नाही. माणूस तर येडी करतील शे भांडा दवाले आणि 2 दवाले लयल शेत माले भयान आई काढतीस बाया. पण बाई मी एक सांगतो, ज्या बाईचा कुंकू सलामत आहे ना, त्या बाईनं दुसऱ्या वस्तू मागायची अपेक्षा सुद्धा ठेवायची नाही. नवरा घेतोय तो भाग वेगळा, पण ज्या बाईचा पती सोबत आहे ना तिनं अजिबात विचार केला नाही पाहिजे. अरे ज्या बाईचा पतीच नसेल ना, ती मायला एखादी माय बसलेली असेल ना, तिला विचार महाराज विधवेचं जीवन जगणं काय असतं. सहज जरी ती बिचारी मावली, कोणी घरात माणूस नाही या, आणि कोणीतरी दादाला सांगायचं दादा मला ऑफिसला काम आहे रे, माझा पती मेलाय आणि मी विधवा, आणि विधवासाठी सरकार पगार देतंय, ते कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कोणीच सोबत नाही, तू येतो का माझ्यासोबत, तुझ्या गाडीमध्ये डिझेल टाकते, घेऊन जायचं म्हणलं ना तरी काही नालायक लोक त्या बाईला वाईट नजरेनं बघतात महाराज. तेव्हा त्या मायला विचारा तिचं अंतकरण काय दुखावत असन. हो ज्या बाईचा पती नाही ना, तिचे भाव व्यक्त करत असताना मला सांगायला आवडेल, हे कसा ना मनावर
हाव दुःखाना डोंगर कसा उन्हा मनावर हाव दुःखाना डोंगर तुम्ही बोला ना दनी काही सांगा माय सांगा नादनी नका जाऊ माय सोडीसनी हो नका जाऊ ना सोडीसनी. ज्या बाईचा पती नाही तिला विचारा बिना पतीचं जीवन जगणं किती अवघड असतंय ते. हा काय ना ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. म्हणून पती तो परमेश्वर आहे एवढं लक्षात ठेवायचं माया हो. हा पती तो परमेश्वर आहे फक्त तो सुधीमा येणारा पाहिजे. हा मन बोलणं समजी राहिना ना. बाकीने बाया सांगतेच होती महाराज तुम्ही गण सांग राहणार पती परमेश्वर आहे पण मन करणार बेवडा शे. मग त्याले ना बहीण पुसला पाचला गरमा बोलायलेच जाय आणि त्यानं उतारणं करलेच जाय. तू ना पण टिपर नाही होई मी तोडी दिसू लागे ते कंबर मोठ टाक त्यानं पाप नाही लागाव. हा मग इथला नीच होई त्याला काय देव समजा ना. विठ्ठल विठ्ठल त्याला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जय हरी सांगा माझा राम राम सांगा माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबर आहे. चालतायत पंढरपुरात प्रवेश केला भगवंताचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुकोबारायांचा देवाशी संवाद आहे. तुकोबारायांनी देवाचं दर्शन घेतलं. 4 पाऊल पुढे सरकत होते फिरून मागे पाहत होते. 4 पाऊल पुढे सरकत होते फिरून मागे पाहत होते. न राहता देवानं केलेला प्रश्न तुकोबाराय 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय नेमकं चाललंय काय. 4 पाऊल पुढे सरकताय फिरून मागे पाहताय नेमकं काय चाललं. तेव्हा तुकोबारायांना देवानं सांगितलं सॉरी देवाला तुकोबारायांनी सांगितलं काय चाललंय ऐकायचं का. देवा एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते ना त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना अगदी रे अगदी माझी गत्या पोरी सारखी. तर कोणासारखी सांगितली कन्या सासूर अशीच आहे. हो एखादी मुलगी तिला माहेर सोडताना काय त्रास होतो तो त्रास मला पंढरपूर सोडण्याचा होतो असं महाराज सांगतायत. लक्षपूर्वक ऐका. भूतलावर एवढी नाती आहेत पण तुकोबाराय कन्याच का निवडतात. माहेर सोडताना पोरीला काय त्रास होतो हाच अनुभव का तुकोबाराय सांगतात. कन्याचाच अनुभव का सांगतात कारण कन्या प्रत्येक पोरगी मायपेक्षा बापावर जास्त प्रेम करते. काय मत आहे तुमचं. पोरींचं बापपेक्षा मायपेक्षा बापावर जास्त प्रेम असतं बरोबर आहे ना. नवरा बायकोनी भांडण होऊ द्या. नवरा बायकोनी भांडण व्हायल्यावर सुद्धा पोरले माय त्रास मनमायनी काही चूक नाही भाऊ मन बाप डोकं लाय राहणार तरी सुद्धा पोरी मायले सांगते बस ना मम्मी काय म्हण पप्पान मागे लाग जास बहीण तू. म्हणजे पोरींचं विशेष प्रेम बापावर असतं बरं का. हो तुकोबाराय कन्या सांगतायत. मग कन्या काय विशेष रत्न नाही तुम्हाला पटवण्यासाठी अनुभव तुमचाच सांगेल दुसऱ्यानं सांगावं नाही म्हणजे तुमले लवकर ध्यान माहीत बरोबर आहे की नाही. समजा तुमच्या घरामध्ये मुलगी आणि मुलगा आहे. काही कारणाने नवरा बायकोची भांडण झाली. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते बाई ग आता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल त्याच्यापेक्षा असं करते पोराला सांगते भाऊ वैरेतून बापले जेवण न सांग. तो पोरगा जास पप्पा जेवण करा बरं. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो मन सांगत काशीत काय भाऊ मन बापनं काय जाहीर आहे. आता तेच काम पोरीला सांगा दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही केलं जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढी प्रेमात जाते का पप्पाच्या जवळ जाते पप्पाला सांगते पप्पा काय झालं. काय नाही रे बाई काहीच नाही झालं. बोला ना पप्पा काय झालं. इतकं गोड बोलते ना महाराज पोरगी बापाला सहजच प्रेमात लगेच अडकवते. इतकं गोड ना माझे माऊली ज्ञानोबराय सांगतात 7 सनी मवाड मी तुले परी रसाड शब्द जैसे कल्लोड अमृताचे. इतकं गोड बोलते. पप्पा काय झालं. काय नाही राजे काय नाही बेटा काय नाही झालं. चला बरं लवकर जेवण करा. नाही रे बाळा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं तुमचं डोकं दुखतंय का पप्पा बाम लावून देऊ का. नाही ग बाई तसं काय नाही. मग उठा लवकर जेवण करा. तो बाप म्हणतो बेटा मला नाही जेवायचं तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मी ही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते मुलगा नाही सांगत. तुकोबाराची आरती कन्या सांगतात म्हणजे कन्या काहीतरी विशेष रत्न आहे. काहीतरी विशेष रत्न आहे. आको सांगस तुम्हाच उदाहरण तुमले सांग राहिलो म्हणजे लवकर ध्यान यायला पाहिजे.
तुमची पोरगी 200 किलोमीटर अंतरावर किंवा 100 किलोमीटर अंतरावर 50 किलोमीटर अंतरावर लग्न झालेले सासरी आहे. सकाळी सकाळी भावाला फोन करते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो, बाई मला तर काही माहित नाही. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर माईला विचारतो, का गाई माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली. आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड औषधी दिल्या, इथं नाश्ता केला आणि तुझा बाप झोपलेला. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापा आजारी आहे. तू 200 किलोमीटर अंतरावरून सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ती बहीण सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही, याला अंतकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसली ना, चहा पित असताना मला अचानक ठचका आला. त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद मुलगीमध्ये, म्हणून तर कन्या सांगितली तुकोबरायाने. आहे की नाही कन्या विशेष? हां, बिगर देखानं मायबापनं तब्येत सांगू शकस. हाय ताकद फक्त पोरगी माशे. हो, पोरगीनं विशेष अजून सांगस मी. जास्त वय जायलेत मानचेसले विचार राहिने. जर बहीण ना गावले घ्यात, बहीण ना गावले रात्रना मुक्काम होई घ्या, सकाळी घर निघा नाही. आणि बहीणने जर सांग, भाऊ दादा आजच्या दिवस थांब रे, खूप इच्छा आहे तू आजचा मुक्काम केला पाहिजे. नको बहीण आज जाणं पडेल. दादा थांब ना. नाही बाई जावं लागेल. म्हणजे सक्की बहीण ना घर दुसरा मुक्काम भाऊ कराल घाबरस. का बर? मना वावर मा गाडी लायाल मना वावर ना कामे पडेल, शेतच पाणी पड जाई, कांदाशे नुकसान होई जाई. भरपूर प्रश्न. आणि माटे इसने काय दोडा लावस? काहीच नाही. फक्त बाणा शेत. एक रातना मुक्काम हो गया बस. दुसरा दिन ना मुक्काम सगळी बहीण घर करत नाही माणूस. पण इतकी उदार अंतकरणाची बाई असते महिला की भैया 18, 20, 22 वर्षाची होईपर्यंत मायबापांकडे राहते. उर्वरित आयुष्य परक्या लोकांमध्ये काढते, ते पण त्या परिवाराला आपलं समजून येईल. यांच्या इतकं श्रीमंत मनाचं कोणी नसेल. दुसरं परिवारले आपलं परिवार म्हणीस नाही. वागणं म्हणजे इथलं सोपं आहे का? हां, पण बहिणीवन अभंग नाही सुटणार चालीन. पण महत्वाना पॉईंट सांगतो, ध्यानमा ठेवजात. तुम्ही जवळ माहेर ते सासर जातीस ना, जर भाऊसना लग्न वय झालं राहणार ना, तुम्ही भाऊ जायला सांगेतीस, वहिनजी मी चालनो बाई, पण मन बापले ना आय पाणी पावसाळानं थंडीनं सकाळी सकाळी मग 1 कप चहा उकाय देत जा वहिनजी, सांग येतस ना. हो, तुमले अपेक्षा आहे मन बापले मन मायले सकाळ मा चहा लागस वहिनजी. ओ वहिनी, मा मम्मी पप्पांना 1 कप चहा बनवून देत जा ग बाई. थंडीचे दिवस आहेत, हिवाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही असं तुमनी भाऊ जाईन कडते ना अपेक्षा ठेरानात की तुमनी भाऊ जाईन तुम्हाला माय बापले सकाळी मा चहा टी द्यायला पाहिजे. मग आठे तुमनी न नेले तुम्हाला कळते ना अपेक्षा आहे मन वहिनी बी मन माय बापले सकाळी मा चहा पाजी द्यायला पाहिजे. हां, आपण आठे बोंब पाडतोच होती तरच भाऊ जाईल तटे सांगा ना. हां, नाही ते आठे तुम्ही जर सास वाजले कुमचाड करतीच होती ना, तुमनी भाऊ जाई तुम्हाला माय बापले गोमाल कराशिवाय राहा. कारण आपल्याकडे एक म्हण आहे काना देशमा, शेजीने उसनवारी या ते लेवनी, हा सुईन मागे चुलान मागे. हा इथलं पट समजीस नाही बियाडापणा करतेस तुम्ही. विठ्ठल विठ्ठल एका हातानं टाळी वाजत नाही. आई फक्त सुन बाईसलेच बोल नाही असं नाही. सासू वासने बी बाकीना धीर धरायला पाहिजे. बाकीना सासू बी उजी किडा पाडती बहिणीवर. हा, जर समजा जवाई जर का सुन आपली पोरगी ना जोडे जाईश नाही किचन रूम मा, ती काही काम कराय नाही त्याला जर मदत करस होई ना, आणि जर सासू द घेऊन ना घरी बडी गली मा चावे फिरत माय मना जवाई असा देव माणूस आहे म्हणे दिले की नाही बठ काम करू लागस मा. आणि आईच काम जर पोऱ्या सुनबाईले करू लागस ते माय हो गंगूताई हिने काय का वाटली नो माय तिनं जाय माय पहिल्या मुले लेवाल घ्या तिने काय खावाड काय नाही तिनंच ऐकस हो माय. तो मावशी तिने काय नाही खावाड, तिने काहीच खावाड नाही. तू ना पोऱ्याच लेंडा बैल होता, फक्त तू काय वय काही नाही राहता. तो सुनबाईकडनं अपेक्षा ठेवायची ना, सासू सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. जर तुम्ही पोरगीच्या आनंदात आनंद मानताना तसं सुनबाईच्या आनंदात सुद्धा आनंद मानायला पाहिजे. तुमले वाटच ना मन पोरले नवरा चांगला भेटेल म्हणा जवाई समजदार आहे मन मनी पोरना एक बी शब्दानं ओलांडत नाही, शब्दानं अपमान करत नाही. असं
पोरगील जर असं घर भेटणार आनंद वाटस ना, मग तुमना पोरगा जर तुम्ही सुनबाई ना ऐकस होते अहो बे आनंद माना ना, बरोबर आहे का नाही? तुम्हाकडे चांगल्या सासूवा तिकडे आमनाकडनं सासूवा, लग्न वैन 15 दिन मग घरमा दांगडो काय वेगे मावशी. हा महाराज असा बारीक संसार करा, मी वावर म्हणा कांदाना सरासवर संसार करा म्हणे, इथला बारीक संसार करा. आणि आई बहीण उन्हेन 15 दिन मग 15 किलो तेल न डब्बा उलगाई देणं, मग उलगाव देते ना संसार आहे, तुला काय काम पडा, तुला त्या तेल मग शिल्लक नव्हतं का? कितला किडा पाडा नाही आहे म्हणजे नको त्या नाटके. अरे जर का सोप्या गोष्टी सांगत, जर पोरगा सुनबाईल बसाडीस नाही गाडीवर मोटरसायकलवर वावर मग जात असेल, शेती मग जात असेल, किंवा माहेरले सोडायला जासोय किंवा कुठे गाव जासोय ना, सुनबाई पोऱ्यान गाडीन मागे बसेले ना, तरी बाकीना सासवा दकवा बिकू ती कशी मजानी मुसडत आणीन बटणे दकवू. आणि त्याच लक्ष्मीपूजन करीश नाही जर अंडेर जवाई येतच होती ना, मुलगी आणि जवाई जरी येस होय ना, जवाई अंडेरले सोडाले म्हातारीवर का पापडे टाके ना, तरी सुद्धा व माय बिकू गंगू दक व माय मन सोनचिडी, काय मज्जानी बडीनी राहिनी व माय, म्हणजे तुनी सोनचिडी दुसरानी मजाना मुसडानी मराल टाइमवर चहा भेटी तुला वाय बार. हा एका हातानं टाळी वाजत नाही. नातं टिकवायचं असेल तर दोघं सेम पाहिजे, बरोबर आहे ना? फक्त सासू चांगली होईल, सुनबाई जर चुकीने असेल तर ते नातं टिकत नाही. आणि सुनबाई चांगली आणि सासू जर स्ट्रिक असेल तरी पण नाही, दोघांना समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? हो. मला नेहमी आई सांगा ना, आवडच कीर्तनमा आपला कीर्तनमा देव भेटी जाईन यानी गॅरंटी नाही, पण जर कीर्तन अंतकरण पाहिजे ऐकली ना, आपण माणूस बनीन जन्मालेले आहेत, माणूस सारखं जगता तरी येईन कमीत कमी. आणि जो माणूस बनीन जगता होणं ना, समजिलेवानं जीवन सक्सेस व्हायगे. हां, देव काही इथला सोपा नाही का? आपण अरे बशी गोतनी मी तुमले सांग दिसून देव दिखी जाईल, इथलं सोपं आहे का ते? हा, जपी तपी संन्यासी साधूंचं आयुष्य पूर्ण खर्च झालं, त्यांना भगवंत भेटला नाही. हे तर भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे, पण खरं तर भगवंत तुम्हाला भेटेल पर कधी? जवळ आपण पुरा मानचे सारखा मानचे बनीच असू 2 पायना, तवय आपले देवनी प्राप्ती होईल. 8 येते निस्ता दिखाले 2 पायनात, पण 4 पायनापेक्षा गंध वागतस, बरोबर आहे की नाही? काही लोक आज बी दिखाले मानचे सारखा दिखतस, वागतं 4 पायना जनावरे सारखाच. काय माहिती आहे का? देवनी आहे ना माती बनायला होती मानचे गडाने, आणि एककडे जनावरे बनवानी माती गडे बनायला होती. नेमकं अर्जन काही काम निमित्त भगवानले उठणं पडणं, पण देव विसरी घ्या जनावरे बनवान माती कोणती होती आणि मानचे गडाने कोणती होती. नेमकं जनावरे बनवान माटीन जोडे बशी घ्या आणि माणूसना पुतळा गडाय घ्या, मग देवना द्यान मावणं. अरे ते चुकी नव्हे घे म्हणे, आई जनावरे बनवानी माटी गाय मग गाय माणूस गडाय या मोडाला लागणार. देवबा तू गडायल पुतळा सांगे, देवबा गड मोड काही करू नको भाऊ म्हणे, मग राहू दे बनावाय जायले ना तसाच राहू दे, मी दिखाले माणूस सारखा दिखसू पण वागसू जनावर सारखा राहू दे म्हणे. तसा बाकीना दिखतच माणसे पण वागतच जनावरे सारखाच, नाही का? म्हणून आपण आपल्या जगाची पद्धत बदलून टाकायची. काय सांगत होतो मी? मुलगी एवढा विशेष रत्न. हरी विठ्ठल विठ्ठल मुलगी एवढं विशेष रत्न आहे महाराज. मुलगीची बरोबरी मुलगा करू शकत नाही. मुलगी बापावर इतकं प्रेम करते हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे. पोरगी अजून किती प्रेम करते? जे बसलेले बाबा लोक आहेत ना, टोपीवाले बाबा, त्यांच्या जीवनात त्यांनी रामचरित मानस ऐकलं असेल, किंवा काही बाबांनी किंवा काही भावांनी जर वाचलं असेल रामचरित मानस, काही बहिणींनी वाचलं असेल, मायांनी वाचलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल रामचरित मानसमध्ये गोड विषय आलेला आहे. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत असताना स्वामी चालत होते. त्यांच्या पुढे एक माणूस त्याची पोरगीला घेऊन कडेवर घेऊन चालत होता. पर त्या पोरगीचा बाप जर अशक्त होता, बारका होता, चढावचा भाग आहे, टेकडीचा भाग आहे, त्याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही असे भाव स्वामींच्या मनामध्ये आले. स्वामी रामतीर्थांनी आवाज दिला, ए भैया, ए भाईजी, जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठे मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारण व्यक्तीनं महात्म्यांना सांगितलं, गुरुजी ये मेरी बेटी है, मेरे कंधे पर ही ठीक है. अजून चालायला लागला. न राहता स्वामींनी पुन्हा आवाज दिला, ए भैया, ए भाईजी, जरा रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं त्या साधू महात्म्याला सांगितलं,
गुरुजी, महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होते, आप तो संन्यासी है. भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरींचं ओझं होत नाही. भारत देशामध्ये कोणत्याच माईला पोरींचं ओझं होत नाही. सगळ्यांना मान्य आहे ना आई साहेब? सगळ्यांना मान्य आहे. पोरींचं ओझं होत नाही. बडासले मान्य आहे ना? पोरींचं ओझं होत नाही. तुम्ही सगळे हो म्हणतायत. मग तुमले जर कधी पोरीच न वजन होत नाही, मग गर्भपात कथा घुसणं होता. हा गर्भपात कुठून आलता? गर्भपात का आला होता त्याचंही कारण सांगतो. काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली आणि पोटातल्या पोटात पोरी मारल्या गेल्या. सत्यानाश आपण आपलाच करून घेतलाय ना. पहिले गर्भपात होता नाही ना. इथल्या पोरी राहत ना 70 पोरेच ना मागे 100 पोरी, म्हणजे एक म्हातारा काही ठिकाणी 2-2 बायका करली. पोरी जास्त होत्यात तवय. एक म्हातारा 2-2 लग्न करले. आते 70 पोरी 100 पोरे येत. 70 पोरेच ना लग्न होती, 30 पोरेच काय करा ना 52 जास्त ना राहिले त्याने बजेट मा राहावा रे. लंगोट शी ठेवा आता ना, आता गडवर निघ जावा ना. आपणच पोटातल्या पोटात पोरी मारल्या म्हणल्यावर आता आपल्याच पोरांना बायको भेटत नाही. हा सत्यानाश आपणच करून ठेवलाय ना. एवढ्या हक्कानं मुलगी समजवते बापाला. तो बापही पोरीला सांगतो, दीदी तू सांगते ना बाळा, तू सांगते ना तसंच वागेल, पण ऐक ना लेकी, जाते ना सासरी. पोरी जवळ जास्त होत्यात ना तवय पोऱ्यांना मायबापले चिंता नाही होती. पोरना मायबापले चिंता राय मनी दीदी लेकीने सासू सासरा समजदार भेटायला पाहिजे. आई पोरना मायबापले चिंता राय. ते पोऱ्यांना मायबापले चिंता राहत बसून बाई 2 टाइम न खावाल देवाला पाहिजे. इथलं उलट वेगळे. आई आपणच सत्यानाश करी डीएलच्या. बरोबर आहे की नाही? एवढी विशेष कन्या आहे भारत देशामध्ये. पोरींचं ओझं होत नाही. पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा पोरी मारल्या गेल्या. मेन मारण्याचं कारण सांगतो. पोरी का मारल्या गेल्या? आपण हुंडा मागायला चव घातली म्हणून हा सत्यानाश झाला. मी तर म्हणतो हुंडा अजिबात मागायला नाही पाहिजे, पण हुंडा मागणारा मागत नाही, पण पोरीच्या मायबापांना विनंती असेल ऐपतीनुसार आपण हुंडा लावला पाहिजे. आता बराच पोरीसना मायबापनी चव घाल्या धंदा धरलेले. पोर लगीन करा सारखीचे, पण खिसामा 1 रुपया नाही आम्ही यंदा नाही करत. म्हणजे त्याच्या आयापेक्षा राज पोऱ्यावाला येऊ त्यांना करले जाऊ आखू खिसामा 2-4 हजार रुपये 2,50,000 रुपये दी द्यावाला पाहिजे नाही का? अहो निव्वड येडा पण आदरले असे लोकेशने. आता मला सांगा, मजुरी करणारा तुमच्याकडे मजूरला रोज काय हो महाराजी दादासाहेब? किती? 300 रुपये. माणसाला 500 आणि बाईना 300 रुपये रोज आहे. म्हणजे कितला आहे ना दोन्ही जणी मेशने 800 रुपया. बरोबर आहे ना? माणूस 500 रुपया रोज ना जास. 500 रुपया रोज ना कामले जाय ना तुमना नजर मा तो गरीब आहे, मजूर आहे, मजदूर आहे. बरोबर आहे ना? गरीबच आहे ना. 500 रुपया रोजले जाणारा माणूस गरीब आहे, पण जो 500 रुपया रोजले कामले जास तो माणूस कमीत कमी दिनभर मा 100 रुपयांनी इमल खास शे ना. मग माले सांगा 100 रुपयांनी इमल खायशने थुकी देतस. मग तुम्ही जी पोरले जन्माल घालेले 3-4,500 रोज ना 100 जमा करा. तिनं शिक्षण बी होई जाईल, लगीन बी होई जाईल, बायत पण बी होई जाईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे सांगा टाइमला सांगता आम्ही मजूर येतो आमना पण काहीच टाय नाही का रे दिनने 100 नी तू विमल खाई जा असं सांगा ना. मग पण की जमा रुपयाने 1 बुका मा मुका कट टाकू असं. पोरगा जर हुंडा मागत असेल ना त्याला डायरेक्ट उठाड द्या. ए उठ रे भिकारी. मन पोरले लई जाऊन पहिले भीक मागरा ना भिकारी. तू काय मन पोरले सुखी ठेवशी उठाड द्यावा ना. पण तुम्ही न मागणाऱ्या पोराला हुंडा द्यायचा तुमच्या ऐपतीनुसार, जास्त नाही ऐपतीनुसार. हो 5-50 हजार 10-20 हजार जिथले ऐपत आहे तिथलं, पण पोरले हुंडा लावा ना. पण या हुंडाच्या पायी पोरी मारल्या गेल्या. एक पोरगा पोर देखाल गया. पोर आवडणी पोरगी सुंदर होती. पोरना बापले म्हणे तुम्ही पोर आवडणी लग्न करायला तयार शे, पण माल हुंडा पाहिजे म्हणे. कितला म्हणे 6 लाख रुपया. पोरना बाप विचार करत सरकारी इंजिनियर होता पोरगा. सरकारी इंजिनियर आहे 6 लाख रुपया देवाले अडचण नाही. 6 लाख रुपया बी आमन दिनात. लग्न ठरणं नवरदेव पोरगा म्हणे लग्न माझ्या पद्धतीत म्हणे. कसं तुम्हाला काय घेणं देणं मी ठरवेल तसं. पोरणा बाप म्हणे आपले काय करणं, सुशिक्षित पोरगा आहे त्यांना पद्धत मा करू द्या. पोरगानं आता बग्गी तयार केली. एककडे नवरदेव बसना, एक पुढे एककडे नवरी पोरले बसाड. दोन्ही बसेलेत. बँड वाजावाला वाजानं चाल राय ना. हो बँड वाजावाला वाजानं चालू आहे ना. त्यांना मित्र बडा नाचायला लाग्यात. तरुण भाऊ इथला जोरमा नाची राहतात. नवरदेव फाम मावना बाजूमा बसेल. नवरी पोरले सांगे पाय ना
पट्ट्यानं कशी कमावली, किती पोरं नाचताय. पोर म्हणे हा ना माय, म्हणे देखते करी, म्हणे आव ना माय, म्हणे पाय तर करी. पोर हुशार होती, आव काय आवराय राय ना नाही म्हणे माय. पोर म्हणे धनी तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा, एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तुम्हाला माईंची शपथ टाकी सांगणं पडेल, सांगावंच लागेल. काय नाही म्हणे सोपं येते. म्हणे कसं काय नाही म्हणे, कोणले 20 ने, कोणले 50 ने, कोणले 100 ने पाजी का कुत्तच म्हणे त्या नेता केलंच ना माई. म्हणता आमना सटानामा नाहीत बघितला वायबार पोरे. तुमनाकडे नाही ती पद्धत. ज्यानगर ना खोका त्यानगर ना जुवा का